आज मी निघालो माझ्या अजून एका नवीन ट्रिपवर. यावेळेला पुन्हा चाललो आहे UAEला. बऱ्याच वेळा UAEला गेलो आहे, पण ह्या वेळेला पहिल्यांदा मी चाललो आहे अबुधाबीला. तर सकाळचं माझं फ्लाईट आहे अबुधाबीसाठी मुंबईवरनं इथिहाद एअरवेजचं. आणि ह्या वेळेला अबुधाबीला जायचं कारण असं आहे की तिथे एक नवीन हिंदू मंदिर ओपन झालं आहे. आणि हे जे बाबचं हिंदू मंदिर आहे हे अबुधाबी आणि दुबईच्या मध्ये, पण अबुधाबीपासून फारच जवळ आहे. तर ह्यासाठी मी पहिल्यांदाच आज अबुधाबीला चाललो आहे. बघू शकतो माझ्या मागे स्वामीनारायण मंदिर, हे अबुधाबीचं स्वामीनारायण मंदिर आहे, बाबसंच आहे आणि आत्ताच रिसेंटली ओपन झालं आहे. फारच सुंदर आहे अबुधाबी आणि दुबईच्या मध्ये. तर अबुधाबीला दुबईला व्हिजिट केली तर नक्की इथेही व्हिजिट करा. फारच सुंदर आर्किटेक्चर आहे. आतमध्ये मला फोटो काढता येतील, फोटोच्या व्हिडिओला आतमध्ये, पण बाहेरचा परिसरही तेवढाच सुंदर आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकाल की किती हे सुंदर मंदिर आहे अबुधाबीचं. या मंदिराचं जे उद्घाटन आहे हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे फेब्रुवारी 2024मध्ये. आणि हे मंदिर बांधायला सुरुवात केली मला वाटतं डिसेंबर 2019मध्ये. सत्तावीस एकरमध्ये हे भव्य मंदिर उभारलंय अबुधाबीमध्ये. आणि ह्यासाठी जी जागा लागली आहे ती जागा इथले जे क्राऊन प्रिन्स ऑफ अबुधाबी आहे यांनी ही गिफ्ट दिली आहे. हे भव्य मंदिर उभारण्यासाठीचा जो पिंक सँडस्टोन आहे हा भारतातील राजस्थानमधनं आणलाय. आणि जे काही मार्बलचं काम झालंय मला वाटतं ते सगळं मार्बलचं आहे, हे इटलीवरनं आलेलं आहे. हे जे मंदिर आहे हे मंदिर जवळपास 108 फूट उंच आहे. या मंदिराची जी लांबी आहे ही जवळपास 267 फूट आहे. आणि ह्या मंदिरात तुम्हाला फूड कोर्ट आहे, रेस्टरूम्स आहेत, व्हिजिटर सेंटर्स आहे, गिफ्ट शॉप आहे, बरंच काही आहे. हे मंदिर तुम्हाला जर बघायचं असेल पूर्ण तर साधारण तुम्हाला एक जवळपास 2 तास तरी लागतील. आणि सिक्युरिटी फारच कडक आहे. तुम्ही जेव्हा एंट्री कराल तेव्हा तुमची प्रत्येक बॅग चेक करतात ते. तुम्हाला जर काही असिस्टन्स हवेत, व्हीलचेअर असिस्टन्स हवेत तर व्हीलचेअर इथे फ्रीमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि फारच भव्य बांधलं हे मंदिर. तुम्ही नक्की व्हिजिट करा जर अबुधाबी किंवा दुबईला आला तर. या मंदिराच्या फाउंडेशनमध्ये जवळपास 100 सेन्सर आणि ओव्हरऑल मंदिरात जवळपास 350 सेन्सर्स बसवलेत, जे ह्या भागातले अर्थक्वेक ॲक्टिव्हिटीज किंवा टेम्परेचर चेंजेस आणि प्रेशर चेंजेस याचा डेटा सतत पाठवत असते. हे मंदिर अर्थक्वेक रेसिस्टंट आहे, त्याच्यामुळे मंदिराला कुठलाही धोका नाही. जसजशी संध्याकाळ होते तसतसं मंदिरात तुम्ही बघू शकाल गर्दी वाढते, कारण UAEचं वेदर थोडं गरम असल्यामुळे बरीचशी लोक 4-5 वाजल्यानंतर घराबाहेर पडतात. पण संध्याकाळी मंदिर फारच सुंदर आहे आणि इथे संध्याकाळी गंगा आरती होते 7-7:30च्या आसपास. जर तुम्हाला फिरून इथे भूक लागली तर फारच सुंदर इथे फूड कोर्ट आहे. प्युअर व्हेजिटेरियन फूड कोर्ट आहे. इथे तुम्हाला इंडियन ऑलमोस्ट सगळं मिळतं. म्हणजे तुम्हाला स्नॅक्स पाहिजे असेल, वडापाव पाहिजे असेल किंवा छोले भटुरे हवे असतील, नान हवं असेल किंवा फरसाण, जिलेबी, फाफडा, हे सगळं इथे या तुम्हाला फूड कोर्टमध्ये मिळेल. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मी आता बघतो इथे मसाला टी मला वाटतं एक मिळतं छान, आणि स्नॅक्स काही असतील तर थोडंसं खाऊन घेतो, थोडी पेटपूजा करतो आणि पुन्हा हॉटेलला जातो. थोडं आता थकायला झालं आहे, कारण सकाळी अर्ली मॉर्निंग फ्लाईट पकडलं होतं 4:30चं आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे, तर थोडी रेस्ट घेतो. पुन्हा उद्या दुबई किंवा अबुधाबी सिटी एक्सप्लोर करायची, तर थोडं खाऊन घेतो. तुम्ही बघू शकाल हे फारच
अप्रतिम आहे. फूड कोर्ट पण तुम्हीचं बघाल किती अप्रतिम आहे आणि इथे वेगवेगळे असे तुम्हाला स्टॉल्स दिसतील की कुठे तुम्हाला पाणीपुरी मिळते, कुठे पॉपकॉर्न्स मिळत आहेत, कुठे तुम्हाला प्रॉपर जेवण मिळतं आहे किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे स्वामीनारायण खिचडी. तर भरपूर ऑप्शन्स आहेत इथे. तुम्हाला आलात तर तुम्ही नक्की इथे एक्सप्लोअर करा. तुम्ही साधारण रेट बघू शकता. जवळपास मला वाटतं 15 दिरामला स्वामीनारायण खिचडी आहे किंवा तुम्हाला पंजाबी थाळी जर हवी असेल तर 30 दिरामला आहे. फार एक्सपेन्सिव्ह नाही आहे. ऑप्शन चांगले आहेत, क्वालिटी चांगली आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. तुम्ही बघू शकता मंदिर फारच सुंदर दिसते संध्याकाळी. पण मी थोडा आता थकलो आहे, त्याच्यामुळे पुन्हा हॉटेलला जाईन आणि विश्रांती घेईन. आज दिवसभर फार दगदग झाली कारण सकाळचा अर्ली मॉर्निंगचा फ्लाईट आहे. थोडं आता हॉटेलला जाईन, थोडं रेस्ट घेईन आणि मग बघू उद्याचा काय प्लॅन आहे तो. कारण उद्या मे बी दुबईला जाईन, बुर्ज खलिफाला किंवा अबुधाबी सिटी एक्सप्लोअर करेन कारण पहिल्यांदाच मी अबुधाबीला आलो आहे. तर बघू आता उद्या सकाळी उठल्यानंतर काय ताकद आहे त्या बेसिसवर उद्याचा प्लॅन करेन. आत्ता अजूनही काही असं फायनल नाही की कुठे जायचं आहे, पण उद्या बघू. तोपर्यंत तुमचा आत्ता निरोप घेतो.